चांडोली परिसरात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला। त्यामध्ये हरिभाऊ रघुनाथ थोरात वय 70 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु त्यांच्याच जे शेड आहे जिथं गाई गोठा आहे त्यात तिथं आहे म्हणजे त्यांचा मालक गेला परंतु गाय वाचली। ही घटना नेमकी काय घडली? काय नाव तुमचं? चंद्रकांत धर्माजी कुंजीर। हां, काय घटना घडली, कसं झालं इथं? जसं पहिलं वाघन आलं तशी पहिली झाड गोठ्यावाली खांद्या पाण्याला तोडले खांदे तोडले हां 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 त्या खांद्यात साईडला लई पटापट बाजूला गेल्या। हां 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 त्या खांद्यात बाजूला काढून टाकले। हां, नंतर कोण कोण होतं मदतीला तुम्हाला? आम्ही दोघे तिघे काय नाव सांगा? माधव कुंजीर, हां परत तुम्हाला सांगतो ते भगवान कुंजीर, हां, नंतर नंतर आपले शेखर, हां बावडे नितीन। हां बरं, मग तुम्ही पळत आले लगेच? हो. झाड पडलं, हे पत्रे पडले आणि तुम्हाला गाई त्याच्या खाली दबली होती का? नाही आज अर्धा होती पत्रे हां, नंतर मग काय केलं तुम्ही? गाय गाय वाचवली फक्त ते पत्रे ती सगळी बाजूला खांद्या बाजूला काढून पत्रे बाजूला साडली वाचवले ना? हां पहा, म्हणजे हे कसलं झाड आहे? बकल बकळ मोठं झाड आहे, त्याचं खोड सुद्धा पहा किती मोठं आहे, अक्षरशः ते चिरफाळलं गेलं। हां, इथं हे झाड इथं शेडवं पडलं आणि दुसरं काय कुठलं झाड आहे ते? बकनच आहे, म्हणजे दोन्ही झाडं। टॉयलेटची नुकसान हां, संडास बाथरूम पडलं, त्यांचं प्रचंड इथं नुकसान झालंय। पहा त्याच्यावर झाडं पूर्णपणे पडल्यामुळं ते सुद्धा झाकून गेले आणि ते सुद्धा म्हणजे पत्रे त्याचे तुटलेत। म्हणजे किती दुर्दैवी घटना, त्याचं झाडाचं खोड सुद्धा किती मोठं आहे। ह्या घटनेमध्ये हरिभाऊ रघुनाथ थोरात वय 70 यांचा मृत्यू झाला आणि मालक गेले परंतु गायी सुरक्षित राहिल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। साधारण 30-40 मिनटं हे वादळ होतं आणि गारा होत्या। या घटनेमध्ये परिसराचंही नुकसान झाले आणि जी घटना घडली त्या घटनेस्थळावरच आपण हे संपूर्ण छायाचित्रण घेत आहे। आणि हे झाडाचं खोडसुद्धा किती मोठं आहे आणि परिसरातील आजूबाजूचे लोकसुद्धा या घटनास्थळावर आलेले आहे। एकदम म्हणजे संपूर्ण चांडोली परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वसंत शेठ थोरात आणि इतर मान्यवरांनी सांगितलं।